वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आम्ही आलेलो आहोत अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेण्यासाठी। तर आमचा प्रवास होता नांदेड टू अक्कलकोट। तर काल आम्ही नांदेडवरून सकाळी 9:30 वाजता निघालो होतो। तर आम्ही संध्याकाळी किती वाजता पोहोचलो मम्मी? 6 वाजता। तर काल आम्ही सकाळी 9:30 वाजता नांदेडवरून निघालो होतो आणि अक्कलकोट येथे आम्ही संध्याकाळी 6 वाजता पोहोचलो। त्यानंतर आम्ही दर्शनाला गेलो। संध्याकाळी मी ब्लॉग शूट केला नाही कारण मी खूप थकले होते आणि माझी हालत पण तेवढी चांगली नव्हती, म्हणून मी विचार केला की दुसऱ्या दिवशी सकाळी उठून बनवता येते ब्लॉग, म्हणून मी आज ब्लॉग बनवणार आहे आणि इथून 5 दिवस तुम्हाला मी अक्कलकोटचे दर्शन करू घालणार आहे। तर गाईज, माझ्या मम्मीचा नवस होता की 5 दिवस येऊन अक्कलकोट येथे सेवा करायची माझ्या मम्मीला। तर मी आणि माझी मम्मी आलो अक्कलकोट येथे आणि इथून 5 दिवस आम्ही अक्कलकोटमध्ये सेवा करणार आहोत, इथे राहणार आहोत। गाईज, आज ना आमचा 2nd दिवस आहे अक्कलकोट येथे। कालच आम्ही आलो, दर्शन वगैरे घेतलो आणि आज आम्ही चाललो गाणगापूर येथे दर्शन घेण्यासाठी। मग त्याच्यानंतर आम्ही परत अक्कलकोट येथे काय म्हणतात शाबास येणार। तर गाणगापूरचे दर्शन करून परत आम्ही अक्कलकोट येथे येणार आहोत आणि इथं 5 दिवस राहणार आहोत, सेवा करणार आहोत। तर गाईज, आता आम्ही रूममधून निघालो दर्शन घेण्यासाठी। तर हळूहळू मी तुम्हाला सगळी माहिती देईल इथली, तो बने रहे मेरे साथ। तर गाईज, आपण आता आलेलो आहोत मंदिरामध्ये। तुम्हाला इथे फक्त गुरुवारी गर्दी पाहायला मिळणार, बाकी दिवस तुमचं दर्शन खूप इझिली होणार आहे कारण गर्दी नसते जास्त इथे। तर तुम्ही पाहू शकता ही जी लाईन लागलेली महाप्रसादासाठी लागलेली आहे, जी सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही टाईम अवेलेबल असतो। तुम्ही इथे येऊन जेवण वगैरे करू शकता। रोज इथे अनेक भक्त येऊन महाप्रसादाचा लाभ घेतात। आता स्वामींचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही निघालो गाणगापूरला। तर अक्कलकोट ते गाणगापूर 1.5 तास लागेल आम्हाला जाण्यासाठी। तर गाईज, आता आम्ही गाडीमध्ये बसलेलो आहोत। अक्कलकोट टू गाणगापूर तुम्हाला 300 रुपये पर पर्सन घेतील, जाणं येणं। इथून घेतील तिथं आणि तिथून इथे परत आणून सोडतील आणि तुमचं दर्शन वगैरे होतं हे तिथेच थांबतील। समजा की बुक झाली आहे अक्कलकोट टू गाणगापूर। दिसत आहे ही आहे संगम नदी। इथं आल्यावर सगळे पाप नाश होतात, पुण्याची प्राप्ती होती। आता संगम नदीमध्ये स्नान करून आम्ही चाललो पादुकाचे दर्शन घेण्यासाठी गाणगापुरात।
आता आमचे गाणगापूर आणि अक्कलकोट दोन्हीचे दर्शन झालेले आहेत आणि आता आम्ही रूमवर आलेलो आहोत, फ्रेश झालो आणि आता थोड्या वेळात आम्ही अजून बाहेर जाणार आहोत. कारण आता संध्याकाळचे 6 वाजलेत आणि आम्हाला जाऊन तिथे सेवा करायची आणि संध्याकाळची आरती करायची आणि जेवण वगैरे पण करायचं आहे. सो गाईज, आता आम्ही निघालोत रूमच्या बाहेर जलपान करण्यासाठी. त्यानंतर आम्ही जाणार आहोत सेवा करण्यासाठी मंदिरामध्ये आणि करणार आहोत संध्याकाळची आरती. तो बने रहिए मेरे साथ, जस्ट इग्नोर माय बॅकग्राउंड. तर गाईज, आता आम्ही रिलॅक्स करायलो, अक्कलकोट फिरायलो. तर ही पहा, ही आहे महाराजाची गाय जिचं नाव आहे कपिला. गाईज, हे आहे अक्कलकोटचं सुखमयी वातावरण. इथे आलं की एकदम माइंड रिलॅक्स होतो. तर गाईज, आमच्या नजरेमध्ये आता पडलेले आहेत पंचमी स्पेशल झोके जे इथे बांधलेत आणि लोक तिथे खूप जमा झालेत खेळण्यासाठी. तर आम्ही चाललो आता झोके खेळण्यासाठी. तर हे पहा गाईज, सगळे इथे झोके एन्जॉय करत आहेत. गाइस, यहाँ की गर्दी देखकर ऐसा लगता है कि अपना नंबर तो आने से रहा. तर इथली गर्दी पाहून असं नाही वाटत की आमचा लवकर नंबर लागेल, म्हणून आम्ही चाललो वापस. तर रिलॅक्सेशन खूप झालं. आता वाजले 7:30 संध्याकाळचे आणि आता आम्ही चाललो सेवा करण्यासाठी. कारण आम्हाला सांगितलं होतं की सेवा करायची आहे, तर 7:30 वाजता येऊन तुम्ही करू शकता. तर गाईज, हे आहे अन्नछत्र अक्कलकोटचं, जिथे हजारो भक्त रोज महाप्रसादाचा लाभ घेतात. सो गाईज, मी आता सेवा करून इथे जेवण करून बसलेली आहे आणि मम्मीची सेवा अजून चालू आहे. सेवा करून झालेली आहे आणि आत्ता वाजले रात्रीचे 10 आणि आता आम्ही रूमवर चाललो. उद्या सकाळी येणार आहोत अजून सेवा करायला. तर भेटूया मग उद्या सकाळी. हॅलो गाईज, तर आज आहे आमचा डे 3 इन अक्कलकोट. तर आता आम्ही उठलोत, फ्रेश झालोत आणि आता आम्ही चाललोत मंदिराकडे आणि तिथे जाऊन आम्ही चहापाणी वगैरे करून मग नंतर मंदिरामध्ये जाणार आहोत दर्शनासाठी. दर्शन झाल्यानंतर आम्ही जाणार आहोत अन्नछत्रामध्ये सेवा करायला. मग सेवा झाल्याच्या नंतर जेवण वगैरे करून बघूया पुढे. गाईज, आता आम्ही आलो नाश्ता करायला आणि आज एवढी भयंकर गर्दी आहे इथं. आज आहे सॅटर्डे आणि सॅटर्डे संडे इथं खूप सारे लोक विकेंड्सला येतात स्वामींचे दर्शन घेण्यासाठी. आणि थर्सडे त्यानंतर तुम्हाला गर्दी पाहायला भेटणार नाही इथे. आता वाजले संध्याकाळचे 4 आणि आम्ही सेवा करून चाललोत आमच्या रूमवर वापस. आम्ही दर्शनाला गेलो नाहीत कारण आज खूप गर्दी आहे तिथे, पण अन्नछत्रामध्ये आम्हाला आरती करायला भेटली आणि आता आम्ही चाललोत रूमवर. थोडं फ्रेश होऊन थोडंसं रिलॅक्स करून परत जाणार आहोत. सो गाईज, आता वाजले संध्याकाळचे 7 आणि आता आम्ही फ्रेश झालोत आणि अजून आम्ही दर्शनाला आता निघणार आहोत. गर्दी जर नसली तर आम्ही दर्शन घेणार आहोत, नाहीतर मग अन्नछत्रामध्ये जाऊन सेवा करणार आहोत, तिथं सुद्धा दर्शन घेणार आहोत. मग त्यानंतर सेवा वगैरे करून परत रूमवर येणार आहोत. तर ही प्रोसेस आमची 2-3 दिवस अशीच चालणार आहे. तर आज आहे डे 3 आणि डे 4 आणि डे 5 तुम्ही माझ्या यूट्यूब शॉर्ट्समध्ये पहा, कारण मी ते पण हे ॲड केलं या ब्लॉगमध्ये. तर ब्लॉग खूप मोठा होईल. तर मी आणि मम्मीने अक्कलकोटमध्ये सेवा केली. सेवा करून आम्हाला खूप छान वाटत आहे आणि इथं सेवा करून सगळ्या सेवेकरीसोबत ओळख वगैरे सगळी झालेली आहे, म्हणून सगळे मला खूप छान ट्रीट करत आहेत तिथं आणि मला खूप छान वाटत आहे सेवा करायला. तुम्ही पण अक्कलकोटमध्ये आलात तर सेवा करायला विसरू नका आणि अन्नछत्रामध्ये जा, सेवा करा, सगळ्यांना भेटा. खूप छान वाटते, सगळे खूप छान बोलतात.
तर गाईज नक्कीच अक्कलकोटमध्ये या. इथलं वातावरण खूप छान आहे, इथले लोक पण खूप छान आहेत आणि तुम्हाला इथलं वातावरण खूप नक्कीच आवडेल कारण इथलं वातावरण एकदम पीसफुल आहे. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर तुम्ही बघत राहा व्लॉग माझे आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि काही डाऊट असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. सो बाय. बाकीचे व्हिडिओज तुम्ही माझ्या यूट्यूब शॉर्ट्समध्ये पाहू शकता, डे 4 आणि डे 5. तो अभी के लिए बाय बाय.